निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन। रेवण 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 अहो अहो रेवण नाही हो इथे। असेल बाहेरच्या खोलीत। मी बघते। ये रेवण, आसन ग्रहण कर। आज मी तुला बोलावले आहे त्याला विशेष कारण आहे। आज तुला 4 सिद्धी देण्याच्या उद्देशाने मी तुला साधना देणार आहे। या 4 सिद्धी तुला प्राप्त झाल्या, तुला मनुष्य कल्याणाचे कार्य सुरू करता येईल। आज शुभ दिन आहे, शुभ वेळ आहे। तू सर्व लक्ष इथे केंद्रित कर। इतक्या रात्री या रेवणचं काय सुरू आहे ना? अहो रेवण बाहेरच्या खोलीत नाहीये हो। काय करावं या मुलाचं? चल जटाधारं पाण्डुरङ्गं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देव दत्तात्रेयमहम्। काय झालं? रेवण घरात नाहीये। अरे देवा, काय चालवलं या पोरानं? हा अहो वंश झोपताना तो होता, अचानक जाग आली आणि पाहिलं तर नव्हता तिथे।
तुम्ही थांबा, आम्ही जाऊन बघून येतो. हो. मीही येऊ का? जया बाळ, तू माझ्याजवळ थांबा. चला. चला. अगं आता तरी लाड कमी करा या पोराचे. हे सगळं किती दिवस चालणार आहे? हा? आणि आता तर त्याला समजलेलंच आहे की आपण काहीही केलं तरी कोणी काही बोलत नाहीच आपल्याला, आणि मारायचा तर प्रश्नच नाही. नाही वंस, आता तो येईल ना त्याला चांगलंच रागवणार आहे मी. अगं कसलं काय? आणि तू ओरडणार त्याला? अगं त्याला चांगलं मारला पाहिजे आणि फोडून काढला पाहिजे त्याला. अगं माझा हात. वंस, काय झालं? अगं लक्ष्मी, हात. आई काय झालं? अगं माझा हात असाच राहिलाय. मी बघते. हा, अगं हात लावू नकोस. मी गरम तेल करून आणते. नको, जीव जाईल माझा आता. आई ग, आई. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. रेवण, आपली प्रथम भेट झाली तेव्हा तुला प्रश्न होता की तू कोण आहेस, तुझे पालक कोण. रेवण, तू ब्रह्माचा पुत्र आहे. तू चमस नारायणाचा अवतार आहे. तू नाथ पंथात येणं हे आधीच योजलेले होते. तुझ्यात शक्ती आणि तेज आहे, परंतु हा मनुष्य जन्म आहे आणि मनुष्य धर्माचे नियम पाळणे तुला क्रमप्राप्त आहे. मी तुला एक मंत्र देतो, तुला त्याचा जप करायचा आहे. रेवण, जवळ ये. हा गुप्त मंत्र मी तुला सिद्ध करून दिला आहे. तुला त्याचा जप करायचा आहे. तो लवकरच तुला सिद्ध होईल आणि तुला 8 सिद्धी प्राप्त होतील. पहिली सिद्धी अणिमा.
दुसरी महिमा, तिसरी लघिमा, चौथी गरिमा, पाचवी प्राप्ती, सहावी प्राकाम्य, सातवी ईशित्व, आठवी वशित्व, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई आई ग बघू हंस. अगं हळू ना जरा. अहो तुम्हाला बरं वाटेल. आई अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन हो अलग निरंजन. शुभ घटना घडली आहे. आता नाथ परंपरेत नवीन ऊर्जा आली आहे. रेवणला सिद्धींची ओळख होते आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग निश्चितपणे होईल. जे दीन आहेत, जे सत्याच्या वाटेवर आहेत, दुर्जनांनी ज्यांना छळलं आहे, अशांसाठी रेवण हा एक आधार ठरेल. गुरुवर, याचा अर्थ आपण निश्चिंत झालो आहोत. निश्चितच कानिफा. गुरुवर, अनेक ठिकाणी आपली प्रतीक्षा केली जाते. तिकडे प्रस्थान करावं लागेल. होय जालिंदर, पुढील कार्य निश्चित करू आणि त्याप्रमाणे कार्याला प्रारंभ करू. साक्षात श्री दत्त महाराजांनी सुरू केलेले कार्य मार्गी लागणार यात शंका नाही. या सगळ्या घटनांचे आपण साक्षी आहोत. ही गोष्टच खूप भाग्याची आहे. हे कार्य म्हणजे शक्तीची प्रतिष्ठापना आहे कानिफा. अनंत काळासाठीची ही पूर्वतयारी आहे. प्रत्यक्ष आणि सूक्ष्म रूपाने हे कार्य सुरूच राहणार आणि त्यासाठी संयम हवा. आलास तू? रेवण, मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी परत येणारच होतो. अरे पण मला सांगून का नाही गेलास? तुझी झोप मोड होईल म्हणून नाही सांगितलं. अरे रेवण, पण जीवाला घोर लावून गेलास त्याचं काय? लक्ष्मी,
अहो आम्ही ऐकलं की रेवण परत निघून गेला होता म्हणून. आला तो परत. काय चालवलेस रेवण तू? एवढा त्रास देतात काय बापाला? अहो त्यांना त्रास व्हावा असं नाही वाटत मला. अहो जाऊ द्या ना, आलाय ना तो. आणि खरंच येत होता इकडे तो. आई ग, आई आई. अगो बैजू, हे काय झालं तुला? अगं अगं माझा हातच सरळ होत नाहीये. आई ग. अगो बाई, हे काय आणखी नवीन? अहो तेल लावलं शेकलंही पण काहीच होत नाहीये. हो हो ना. आत्या, तुझ्या हातून काही चूक झालीये का? रेवण, तू गप्प बैस. वंस, तुम्ही आत या बरं, आपण बघूयात. या. अरे रेवण, अरे कुठे गेला होतास तू? आई आई ग, काय माझा मागे लागलाय काय माहिती. बसा तुम्ही. बैजू, ऐक मी काय म्हणते, वाईस तू हात इकडे दे. असा पिरगळला ना की तुला बरं वाटत. इकडे दे. ए नको ग, मारतेस का काय? अगं अगं हात लावला तरी दुखतोय ग. पिरगळतेस काय तू? अगं बैजू, असा हात वाकडा करून किती हिंडणार तू? वंस, मी तवा गरम करून आणते आणि शेकते, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. राहू दे का बाई तुझा तवा. आई, काहीच उपाय नाही केला तर तुझा हात बरा कसा होईल? खरंय, या पोरीला समजलं पण तुला समजना. मी काय म्हणते, वैद्य बुवांना बोलवायला सांगू का? हा, त्यांना तर अजिबातच नको. काहीतरी अघोरी उपाय सांगायचे आणि जीव जायचा माझा. या बसा. होय. अरे बलराम, तू का उभा? नाही, राहू द्या. पण गोपाळराव, पण हे नेमकं काय झालं ते काय समजलं नाही बघा. काही नाही हो. रेवण ब्राह्म मुहूर्तावर बाहेर पडला, तेही कोणाला न सांगता. हे जरा विचित्रच आहे. अहो त्यात विचित्र काय? ब्राह्ममुहूर्ताला सगळे देवदेवता मानस सरोवरावर पृथ्वीवर उतरतात. होय का? तुला कसं ठाव?
कसं म्हणजे? मला माहिती आहे. तसं नव तू सावता बघितलाय का देव?